मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत होता, त्यामुळे त्याबाबतचा निर्णय तातडीने घेण्यात आला। धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो। टीसच्या अहवालाचा अभ्यास करून येत्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच धनगर समाजाला आरक्षण देतील असा विश्वास पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला। शिक्षक संघटनेच्या अधिवेशनासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आज कोल्हापुरात आले होते। अधिवेशनानंतर नामदार जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यापूर्वीच्या सरकारने धनगर समाजाची शुद्ध फसवणूक केली आहे। भाजप सरकार धनगर आरक्षणाबाबतीत पूर्णपणे सकारात्मक आहे। टीसच्या अहवालाची छाननी सुरू आहे। अहवाल कसाही असला तरी राज्य सरकार धनगर आरक्षणाचा सकारात्मक प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देतील। त्यामुळे धनगर समाजाने निश्चिंत राहावं असं नामदार जानकर यांनी सांगितलं। आम्हाला जे वाटतंय ते आम्ही पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करू। धनगरांना लोकसभेच्या अगोदर एसटीच्या कसं सवलत मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील, मी आहे, पंकजताई आहे, आम्ही चंद्रकांत दादा असतील, रात्र 18 तास अभ्यास करतो। मराठा आरक्षणाच्या वेळेस देखील काही अडचणी आल्या आम्हाला त्या होत्या, त्यातून मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलवतोय। असं आम्ही म्हणत नाही की क्रेडिट आम्हालाच मिळावं असं नाही, त्या समाजाला न्याय मिळावा ही नाही। लोकसभा निवडणूक बारामती की माडा मतदारसंघातून लढवणार या प्रश्नावर बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाची 4-5 राज्यात ताकद आहे, त्यामुळे योग्य वेळी निवडणुकीचा निर्णय घेऊ असं नामदार जानकर यांनी सांगितलं। यावेळी बाळासाहेब कामांना, संदेश कचरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।